नमस्कार. मी सुधीर कुलकर्णी आणि आपण बघताय कवडसा. मित्रहो, भारत हा तसा शांतताप्रिय देश आहे. आपली थोर प्राचीन संस्कृती, आपला इतिहास, आपला योगाविषयीचा अभ्यास आणि त्याच्याविषयी जगभरात त्याचं चालू असलेलं कार्य, ज्ञान, विज्ञान अशी भली मोठी गौरवशाली परंपरा आपल्याला आहे. आपलं एक वैशिष्ट्य आहे की आपण कोणावर हल्ला करत नाही. भारत स्वतःहून कोणावर हल्ला करत नाही. हे विश्वची माझे घरं ही विश्वबंधुत्वाची आपली शिकवण आहे. अशामध्ये भारत विश्वगुरू होऊ शकतो का, असा प्रश्न गेले काही दिवस चर्चेला जात आहे. विशेषतः पंतप्रधानपदावर नरेंद्र मोदी आरूढ झाले त्यानंतर त्यांनी जे विदेश दौरे केले, विदेशातील राष्ट्रप्रमुखांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यांना भारतात निमंत्रण दिलं, त्यांच्याशी गळाभेटी घेतल्या, यामुळे एक वातावरण निर्मिती भारताविषयी झालेली आहे. तर याविषयी मतभेद आहेत किंवा मोदी प्रत्येक राष्ट्रप्रमुखाशी गळाभेट घेतात त्याची टिंगल ही होत असते. पण असा एक प्रवाह निर्माण झाला की भारताला विश्वगुरू बनता येऊ शकतं किंवा यापुढच्या काळामध्ये भारतच विश्वगुरू बनू शकतो, तेवढी त्याची ताकद आहे. त्यामुळं विश्वगुरू म्हणजे तरी काय, तर विश्वाचा मार्गदर्शक, विश्वाचा गुरु. हे सगळा विश्व हे त्याच्या सल्ल्याने चालेल, त्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार चालेल, अशी ही त्या पाठीमागची भूमिका आहे. आता मोदी विश्वगुरू होतील का? मोदींनी स्वतःला कधी विश्वगुरू असं संबोधलेलं नाही. पण त्यांचे जे समर्थक आहेत ते यापुढच्या काळात भारतच विश्वगुरू होऊ शकतो आणि मोदी त्याचं नेतृत्व करतील असा आशावाद त्यांच्याकडे आहे. पण आत्ता जे युद्ध झालं अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये आणि त्यानंतर जी शस्त्रसंधी झाली, त्यामुळं सारं चित्र जे पालटलेलं आहे. म्हणजे भारताच्या विश्वगुरूपदाला किंवा भारताला विश्वगुरू होण्याबद्दल जोरदार धक्के बसलेले आहेत. कारण अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी या शस्त्रसंधीमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ व लष्कर प्रमुख जनरल आसिफ मुनीर यांची मदत झाल्याचा उल्लेख केलेला आहे. आणि त्यामुळं पाकिस्तान देश कसा आहे हे आपल्याला माहीत आहे. कारण अतिरेकी कारवायांनी त्यांनी आपल्याला बऱ्यापैकी जेरीस आणलेलं होतं. आपण त्यांच्या सगळ्या कारवाया मोडून काढलेल्या आहेत, पण त्याची किंमतही आपल्याला मोजावी लागलेली आहे. तर अशा पाकिस्तानची प्रतिमा यामध्ये मध्यस्थी करून एकदम उजळून निघालेली आहे. आणि त्यानंतर आता शांतता बैठकसुद्धा इस्लामाबादमध्ये सुरू झालेली आहे. आणि साधारण त्यामुळंच पाकिस्तानची कॉलर ताठ झालेली आहे. तिथले पंतप्रधान शरीफ या बैठकीच्या दरम्यान जर आपण बघितलं, त्यांची टी व्हीवरची चित्र बघितली तर अगदी छाती त्यांची वर आलेली आहे, असं साधारण हे चित्र आहे. आता भारताचं एक वेगळेपण या युद्धामध्ये होतं की भारतानं कोणाची बाजू घेतलेली नाही किंवा बाजू घेण्याचा प्रश्नच नव्हता. पण इस्रायल आणि इराण हे भारताचे चांगले मित्र आहेत. त्यामुळं भारतानं त्यामध्ये तटस्थ अशी भूमिका स्वीकारली. एका बाजूनं विचार केला तर भारताला हे दोघांनाही शांत राहण्यास सांगता आलं असतं.
आणि इस्रायल आणि इराण यांनी ते ऐकलंही असतं. पण ट्रम्प ऐकतील ह्याची गॅरंटी कोणालाच नव्हती किंवा कोणालाच नाही. त्यामुळे या नादालाच मोदी लागले नसावेत असं वाटतं. त्यामुळं ते प्रचारातच आपले गढून राहिले. तोपर्यंत पाक आपला डाव साधून घेत आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतानं काहीच केलं नाही आणि त्यामुळंच भारताच्या विश्वगुरुपदाला धक्के बसत आहेत किंवा धक्के बसलेले आहेत. पाकिस्ताननं आपली प्रतिमा उजळून यात घेतलेलीच आहे. आता ती किती टिकते, कशी टिकते, त्या चर्चेत काय फलित निघतं आहे, ह्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहेत. आत्ता तरी चर्चेतनं लगेच काय निघेल असं चिन्ह नाही, कारण अमेरिका आणि इराण हे दोनच देश चर्चेत आहेत. इस्रायलनं लेबनॉनवर आपले हल्ले चालूच केलेले आहेत, चालूच ठेवलेले आहेत आणि त्यामुळं सगळं आत्ता तरी तिन्ही देशामध्ये अविश्वासाचं वातावरण आहे. उद्या काय होईल हे सांगता येत नाही. उद्या युद्ध पुन्हा सुरू होते की काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. पण पाकिस्तानला एवढं डोकंवर काढण्याची संधी मला वाटतं ट्रम्प यांनीच दिलेली आहे. आता ती जाणीवपूर्वक दिली का काय हे पाहावं लागेल. पण भारताचं वर्चस्व वाढू नये किंवा भारत जो गतीनं प्रगती करतो आहे ते थांबलं पाहिजे असं साधारण चित्र त्यांच्या डोक्यात असावं आणि त्यातूनच वेळोवेळी ते सध्या गेले काही दिवस भारताला सतत काहीतरी निमित्तानं टीका-टिप्पणी भारतावर करत आहेत. मग ते कराराच्या संदर्भात असेल, युद्धाच्या संदर्भात असेल किंवा तेलाच्या संदर्भात असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नावर ते भारत विरोधी मत मांडल्यासारखं दिसतात. त्यामुळे त्यांना यातनं काय साधायचं आहे हे तूर्त तरी कळणं अशक्य आहे. आता या चर्चेतनं काय होतं त्याच्याकडे सगळ्या जगाच्या नजरा आहेत आणि त्याच्यावरती काय होतं हे आपल्याला 1-2 दिवसात समजेल. धन्यवाद. मित्रहो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराला पाठवा. धन्यवाद.